महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं अचानक कालपासून शेतातील लाईटसाठी लोडशेडिंगमध्ये 2 तासांची वाढ केली आहे आणि यामुळे शेतीसाठी पाणी देण्यामध्ये शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत। उन्हाचा पारा चढत असताना सध्याच्या स्थितीला पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे आणि अशावेळी शेतीपंपाची लाईट कपात केल्यामुळे शेतकरी नाराज आहेत। करवीर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना अक्षरशः ऊस कापून टाकण्याची वेळ आली आहे आणि त्यामुळे वीज कपातीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि पूर्ववत वीज पुरवठा शेतीसाठी करावा अशी मागणी कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांशी केली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय विजय केसरकर यांनी। अशी जर कपात हिने ठेवली तर शेतकरी आता जागरूक व्हायला लागलाय। ह्या शासन आणि प्रशासनातले जे कोण हा निर्णय घेणारे अधिकारी आहेत त्यांनी शेतकऱ्यांचा थोडा विचार करून ही निर्णय घ्यावेत, अन्यथा ह्याचे परिणाम अतिशय वाईट भोगावे लागतील त्यांना, अशी परिस्थिती होईल। त्यांनी शेतकऱ्यांच्या चेष्टा करू नये। ऊस करपा लागलाय का? ऊस बराच करपायला लागलाय। आता इकडे भादुल्याच्या माळाचे ऊस आम्ही बघितलेत करपायला लागल्यात। शेतकरी हातबल झालेले आहेत आणि त्यामध्ये जर या ठिकाणी 8 तासाचं 6 केलं तर मग ते शेतकऱ्यांनी ऊसाला पाणी पाजायचं कसं? आणि त्यामध्येच जर काय परत डीपी जळाला किंवा आणि कुठेतरी वायर तुटली किंवा आणि काही झालं तर म्हणजे 6 तासाचं पण ते 4 तासावर आलं, 3 तासावर आलं, मग त्या शेतकऱ्याने त्या ठिकाणी ऊसाला किंवा आमच्या पिकांना पाणी पाजायचं कसा प्रश्न आहे, मग आम्ही पिकं काढायची कशी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आमचं सरकारला सांगणं आहे, शेतकऱ्यांची प्रयोगशाळा करायची बंद करा। देशाचे पंतप्रधान म्हणतात उत्पन्न दुप्पट करायचं, उत्पादन दुप्पट करायचं। मग पीक काय बिन पाण्याचं उत्पादन बोलून येणार नाही का? हवेवर येत नसतं, हवेची गरज आहे, परंतु त्याला पाणीच द्यावं लागतं जमिनीला। आणि पाणी जर या दिवसामध्ये, उन्हाळ्याच्या अखेरीच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना मिळणार नसेल तर तो पिकवणार कसा आणि खाणार काय? आणि केवळ शेतकरीचं नाही, शेतकऱ्यांना पिकवलेलंच अन्नधान्य सगळे खाणार आहे। तुमच्या माझ्या सर्वच ते देशाचे पंतप्रधान असतील, उद्योगपती असतील।